कोणत्याही कार्यक्रमाला जायचं म्हटलं किंवा लग्न समारंभामध्ये आपल्याला जायचं म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर प्रश्न पडतो की आपला चेहरा एकदम छान कसा दिसेल. तर आजची ही रेमेडी आहे एकदम मस्त अशी आणि तुम्ही इथे ग्लो माझा पाहू शकता. चेहरा एकदम मस्त असा दिसत होता. तर काय केलेलं आहे, सर्वात अगोदर इथं मी 3 ते 4 चमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आपल्याला परत 3 ते 4 वेळा छान असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे यामधले जे काही स्टार्च असतील ते निघून जातात. सोबत इथे 2 बदाम घेतलेले आहेत. आता तांदूळ आणि बदाम हे आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या स्किनसाठी खूप छान काम करतात. 2 ते 3 वेळा याला मी छान असं धुवून घेतलेलं आहे आणि याला मी दिवसभर भिजत घातलेलं आहे. आता झोपण्याच्या अगोदर आपल्याला ही सर्व रेमेडी आपल्या चेहऱ्यावरती वापरायची आहे. तर इथे बदाम छान सोलून घेतले, तांदूळ पण एका मिक्सरच्या जारमध्ये घेतलेले आहेत आणि ओली हळद घेतलेली आहे. जर तुमच्याकडे ओली हळद नसेल तर तुम्ही हळद पावडरसुद्धा घेऊ शकता. आता इथे चेहरा मी छान असा धुवून घेतलेला आहे आणि एकदम घरगुती पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेमेडी चेहऱ्यावरती कशी लावायची ते मी दाखवणार आहे. आता इथे तांदूळ, बदाम आणि हळद याची पेस्ट छान बनवून घेतलेली आहे आणि याच्याने आपल्या चेहऱ्यावरती एकदम छान पद्धतीने स्क्रब होतो. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील जी काही डस्ट घाण असेल, तसेच ब्लॅकहेड असतील तर ते सुद्धा निघून जातात आणि चेहरा आपला एकदम तुकतुकीत असा होतो आणि एकदम सॉफ्ट असा होतो. माझ्या चेहऱ्यावरती तर ही रेमेडी एकदम छान अशी काम करते आणि बाहेरचे महागडे प्रोडक्ट आणून लावण्यापेक्षा ना घरगुती अशा पद्धतीने आपण केलं ना तर त्याचे एकदम छान असे फायदे होतात. साधारण 10 मिनिटे मी याला छान असं चेहऱ्यावरती मसाज किंवा स्क्रब करून घेतलेला आहे आणि एवढं जरी केलं ना तरी आपला चेहरा एकदम छान असा होतो. तरी ते तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं छान मी याला असं चेहऱ्यावरती मसाज करून घेतला आणि नंतर परत याला मी आणखीन जास्त प्रमाणात लावून घेतलेला आहे आणि आपल्याला परत याला 20 मिनिटं छान असं चेहऱ्यावरती ठेवून द्यायचं आहे. आता बदाम म्हटलं ना तर त्याच्यामध्ये आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर घटक असतात. याच्यामध्ये विटॅमिन ए असतं आणि सोबतच हळद ही सुद्धा एकदम छान अशी आपल्या चेहऱ्यावरती काम करते. तरी ते बदाम, हळद आणि तांदूळ याच्यापासून हा पॅक तयार होतो आणि एकदम कमी खर्चात स्वस्त आणि मस्त आणि तरीसुद्धा आपल्याला एकदम छान असा चेहऱ्यावरती ग्लो येतो. तर घरगुती पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेमेडी एकदा वापरून पाहिलीत ना, खरंच तुम्हाला खूप छान असा फायदा पडणार आहे. आणि आता एवढंच नाही तर याच्यानंतर आणखीन एक मी पॅक लावणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं अशा पद्धतीने छान असा स्क्रब करून झालेला आहे आणि नंतर परत याच्यावरती राहिलेली मी पूर्ण पेस्ट पण लावून घेतली आणि 20 मिनिटे याला छान असं ठेवून दिलेलं आहे आणि नंतर आपल्याला थंड पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. तर इथे ही पेस्ट माझी थोडीशी पातळच झाली होती, म्हणजे याला थोडंसं घट्टसर वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित चेहऱ्याला, मानेवर लावता येतं. आता थोडीशी शिल्लक राहिली होती म्हणून मी परत हातावरती पण छान असं स्क्रब करून घेतलं. चेहऱ्यावरती लावायचं, मानेवरती लावायचं, कानाला पण लावायचं आणि बाकी जर शिल्लक राहिली तर हातावरती पण छान असं स्क्रब करून घ्यायचं आहे. तर इथे चेहऱ्यावरती, मानेवरती लावून झालेलं आहे आणि नंतर राहिलेली पेस्ट मी छान थोडीशी इकडे कानाला पण लावून घेतली आणि हातावर पण लावून घेतलेली आहे. तर तांदूळ वाटून घेतल्यामुळे छान असा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो. एकदम आपला चेहरा पांढरा शुभ्र दिसतो आणि जी काही आपल्या चेहऱ्यावरती डेड स्किन असेल ती सर्व निघून जाते. तर अशा पद्धतीने स्क्रब करून झाल्यानंतर राहिलेला पॅक मी थोडासा याच्यावरती लावून घेते आणि नंतर 20 मिनिटांनी याला धुवून घेते. तर आपण लग्न समारंभाला जायचं म्हटलं किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जायचं म्हटलं की अगोदर विचार करतो तो पार्लरमध्ये जाण्याचा. तर पार्लरमध्ये जाऊन महागडे प्रोडक्ट लावायचे किंवा त्याला खर्च करत बसायचा आणि नंतर त्याचे आपल्याला साईड इफेक्टसुद्धा दिसून येतात. कोणतंही प्रोडक्ट वापरायचं म्हटलं की त्याच्यामध्ये काही ना काही प्रिझर्वेटिव्ह हे असतंच किंवा केमिकल हे असतंच आणि ते काही कालांतराने आपल्या चेहऱ्यावरती ते दिसायला लागतं, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट नक्कीच होतात. त्यामुळे आपण जे घरगुती बनवून आपल्या चेहऱ्यावरती लावू ना ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि त्यामुळेच ना जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला घरगुती रेमेडी बनवायच्या आहेत आणि त्याच्यानेच आपली स्किन केअर करून घ्यायची आहे. आपण ही 8 दिवसातून 2 वेळा आपण करू शकता, म्हणजे 4 दिवसाला एकदा केलं ना तरी पण खूप फायदेशीर असा याचा रिझल्ट येतो.
बऱ्याच जणाला स्किन केअर करायचं म्हटलं की कंटाळा येतो, नेहमी करायला नको वाटतं. तर त्यांनी 8 दिवसाला एकदा किंवा 15 दिवसाला एकदा केलं ना तरीसुद्धा याचा रिझल्ट छान असा येतो. इथे तुम्ही पाहू शकता, मी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवते तर माझा चेहरा एकदम सॉफ्ट मला जाणवत आहे आणि एकदम मनाला छान असं वाटतं आहे. तर आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी एक बटाटा घेतलेला आहे. त्याच्यावर ची जी साल आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे. बटाटा स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि सोबतच इथे मी तुरटी घेतलेली आहे. आपण बघा उन्हाळ्यामध्ये ना फक्त चिप्स जरी बनवायचे असतील तर आपण त्याच्यामध्ये तुरटी घालतो. कशासाठी? तर आपले चिप्स हे चांगले पांढरे शुभ्र व्हावेत म्हणून. आणि तेच आपल्याला इथे करायचं आहे. आपल्या चेहऱ्याला एकदम छान चकाकी यावी, पांढरा शुभ्र दिसावं म्हणून आपल्याला तुरटी वापरायची आहे. आणि इथे मग मी काय केलं, बटाटा छान धुवून घेतला, त्याच्यावरची साल काढून घेतली आणि नंतर याला किसून घेतलेलं आहे. आता किसून घेतलं की आपल्याला याच्यामधील फक्त रस काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुरटी घालून घ्यायची आहे. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ना एकदम परफेक्ट असं होतं आणि आपला इथे हा पॅक पण बनवून तयार होतो. म्हणजे आपण तांदूळ, हळद आणि बदाम याच्याने जे स्क्रब केलेलं आहे ना त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील छिद्र हे ओपन झालेले असतात, ते बंद करण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्याला चमक येण्यासाठी हा पॅक एकदम फायदेशीर ठरतो. तरी ते मी तुरटी घेतली आणि ते या अद्रकाच्या किसणीने याला किसून घेतलेलं आहे. तुम्ही एकदम याची पावडर पण बनवून ठेवू शकता. मी लागेल तशीच घेते आणि अगदी थोडीशी आपल्याला घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवते किती प्रमाणात घेतली ती. तर इथे पाहू शकता एवढी तुरटी मी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बटाटा किसून त्याचा रस घालून घ्यायचा आहे आणि सोबत थोडंसं आपल्याला इथे बेसन पीठ पण घालून घ्यायचं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा, आपला चेहरा एकदम तेलकट होतो. तर त्याच्यावरील पूर्ण तेलकटपणा निघून जाण्यासाठी आणि आपला चेहरा एकदम टवटवीत दिसण्यासाठी आपल्याला इथे बेसन पीठ पण घालून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हा पॅक एकदम छान असा बनवून तयार होतो आणि आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लावता पण येतो. तर इथे बटाटा इथे मी छान खिसून घेतला. आता एकदम सोप्या पद्धतीने, मला थोडी घाईच होती त्याच्यामुळे इथे मी गाळून घेण्यासाठी चाळणी वगैरे काही घेतली नाही. डायरेक्ट हातानेच याला छान पिळून घेतलं आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने याच्यामधील रस काढून घेतला आणि याला छान मिक्स करून घेतलं आणि नंतर इथं मी बेसन पीठ पण थोडंसं याच्यामध्ये ॲड करून घेतलं. तर अगोदर बेसन पीठ ॲड करण्या अगोदर थोडंसं आपल्याला याला चेहऱ्यावर लावून घ्यायचं आणि नंतर बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे झालेलं आहे. नंतर मी चेहऱ्यावरती थोडंसं लावून घेतलं आणि नंतर बेसन पीठ घालून परत एकदा लावून घेतला. आता इथे बेसन पीठ घालून मिक्स केलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. मला वाटलं की कॅमेरा ऑन आहे परंतु कॅमेरा ऑफ होता, त्याच्यामुळे इथे व्हिडिओ तो काही शूट झालेला नाही. परंतु तुम्हाला इथे लक्षात येईल की आता मी जे लावते ना ते एकदम पातळ पाण्यासारखंच बनवून तयार झालेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये बेसन पीठ घातलं की ते एकदम एक छान असा पॅक बनवल्यासारखं दिसतं. नंतर सर्वात अगोदर अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचं आणि नंतर बेसन पीठ मिक्स करून पण लावून घ्यायचं आणि याच्यामुळे आपला चेहरा एकदम छान असा होतो बरं का आणि आपल्याला एकदम वेगळाच असा कॉन्फिडन्स येतो. तुम्ही ते पाहू शकता, बेसन पीठ लावून घेतलं, चेहरा छान सुकला आणि नंतर परत 20 मिनिटांनी मी ते धुवून घेतलेलं आहे. तर चेहऱ्यावरचा ग्लो इथे तुम्ही पाहू शकता, दिसायला एकदम छान असा दिसत आहे आणि मला तर एकदम छान फिलिंग येते. तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने स्किन केअर करून पहा आणि रिझल्ट कसा काय आहे तो मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.